हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरेच ना सगळे. तर झालं का तुमचं चहा पाणी जेवण? तर काय झालं नसेल बरं का, आमचं बी नाही झालं म्हणल्यावर तुमचं बी नसेल झालं. आमचा चाललाय चहा भाऊ बहिणीनं. तर मस्तपैकी अशी बनवलेली आहे, चहाची पार्टी केलेली आहे. माझी बहीण वहिनी म्हणजे 2 भाऊजया, एक बहीण एक भाचा, बसलोय आम्ही सगळेजण चहा प्यायला. इकडे बसले ते चहा प्यायला हे सगळेजण. इथं एक बहीण बसली वर. बहीण लई आली म्हणलं की सोफ्यावरती बसून थाटमाट करावा. हसती बहीण. त्याला भाऊ बहिणींना काही आणलं होतं रात्री मी बिस्किट. मरू द्या तिकडे. मला वाटलं की पॅकिंग कसं आहे, पण सगळं हे काय घोळच झाला ह्याचा. तर या तुम्ही पण चहा प्यायला. बरं, माझ्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की योगिता तू व्हिडिओ का टाका नाही, व्हिडिओ टाक अगं, ओ माय व्हिडिओ टाक, असं भरपूर भाऊ बहिणींचं म्हणणं आहे बरं का. पण टाकेन भाऊ बहिणी. काय झालं, जरा मी ताण आल्यापासून आहे ना, खरं म्हणायला तर पूर्ण सेटिंग माझी ज्यावेळेस आई वारली ना तेव्हापासूनच व्हिडिओचं जरा वर खाली झालेलं आहे. कधी काढते कधी काढत नाही. आणि व्हिडिओ काढायची लय इच्छा असते माझी बरं का. पण ज्यावेळेस मी व्हिडिओ काढायला जाईल ना त्यावेळेस माझं मन होत नाही व्हिडिओ काढायला. ती म्हणतात का नाही, म्हणजे इच्छा तर आहे पण ती गोष्ट करू वाटत नाही. अशा काही गोष्टी झालेल्या आहेत त्या माझ्या बरोबर. आणि माझ्या बहिणीला हसायला येते. भाऊ बहिणी खरंच ती म्हणतात का नाही, काय त्याला म्हणते बाबा, तुम्हाला सांगते, माणसात उठल्यासारखंच माझं आयुष्य झालेलं आहे. धड माणसात नाही, धड जनावरात नाही, आणि धड कुठंच नाही मी. म्हणजे मी नाहीच असं मला वाटतं बरं का. पण मी आहे, मी दिसते समाजाला, मी दिसते पण मी नाही असं मला वाटतं. पण कसं आहे माहितीये, माझं पहिल्यासारखा दिवस आणायला किंवा पहिल्यासारख्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आहे ना मला वेळ लागणार आहे सगळ्या गोष्टींना. पण करावं तर लागल. कारण की सध्या माझी परिस्थिती अशी आहे, तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं, लय अवघड आहे अहो, नाही सांगू शकत. या चहा प्यायला तुम्ही दुधाचा गरगरीत चहा केलेला आहे. काय हो, मला म्हणजे चहा त्यावर टोस्ट वगैरे खायला. पण असू द्या भाऊ बहिणी, सध्या आपली कसं आहे माहिती का, तुमची योग्यता आहे सध्या गरीब झाली या. पण येतेला दिवस येणार आणि मी आणणार. मी बिस्किट बी खाणार जरी नसतं तरी. नाही काय असेल ते सुखात घालवायचं. जिद्द जर असेल ना, जिद्द माणसाच्या जर मनात तुम्हाला जिद्द असेल ना, जिद्द, तर माणूस काही पण करू शकतो. आणि हरी हुई बाजी जितनी आली चाहिए. म्हणजे हरलेली बाजी आहे ना ती आपल्याला जिंकता आली पाहिजे, जिंकता आली पाहिजे. काय 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 पाहिजे मला सांग. कशाला पाहिजे डिस? आधीच म्हणलं भरून द्या, दिला आम्ही भरून. चहा पण नाही बरोबर केला. काय झालं? लय भुकणी म्हणलं. जाने मन पलट तेरी नजर, मिले है हम यहाँ देखती है किधर. जाने मन गाणं येत नाही, पण थोडासा आपला डायलॉग मारला भाऊ बहिणीनं मी. माझ्या दुसऱ्यावर चांगला लागत नाही. मी काय असं करते चहा माहिती का, आमच्या नवऱ्याला नाही चालत जास्त भुकून. लय काळा भंगारच्या केलेला पत्ती जास्त बिस्किट. मला बी लय चहाच आवडते, हे आवडतो. पण सवय पडली ती तेवढीच भुकणे टाकते दुधाचा चहा. तिला पाहिजे होतं खरे टोस्ट, दुकानवाला तर बाबा दे नाही उधार. काय करायचं? 10 रुपयाचं कुठं कसं टाकलं मला काय कळत नाही. मोबाईल मध्ये होत ते. तिला किती हुशार ती काय म्हणली माहिती ती काय म्हणली माहिती का, माझ्या खिशात पडले 10 रुपये सकाळी पायरीच्या पप्पाने दिले. तिला जिथल्या तिथं पलटी मारली लगेच. मग आम्ही 10 रुपये घेऊन गेला असता 10 रुपये मी तुझा ठोसा घ्यायला खायला. मला आधी विचारलं नाही तुम्ही पैसे आणले. मी नाही म्हणलं, मी नाही पैसे घेऊन येत म्हणलं.
ती म्हणली मग माझंच पडल्या. नाही मला मी सकाळी घेतले आणि मी त्याच्या आलटी पलटी पलटी आलटी उलटून आलटून उलटून करते त्या मोबाईल मध्ये पैसे गावा नाही तर मला. त्यांच्याकडनं मी पैसे घेतले तर पण ठोकळा. आणि ह्या वयासाठी अक्षरशः मी भीक मागितली अशी करून द्या हो मी परत देते द्या हो हायत व पण तरी नाही दिलं. घेतले ते तरी दया वया आली नाही माझी भावा बहिणींनो माझी. बंद केलंय म्हणले उदारी बंद केली. मला म्हणलं की त्यांनी मला एक सल्ला दिला की घरी जा करा एक भाकरी टाक म्हणलं एवढं अवसर नाही माझे. कोणी सांगितलं नाही हं. पैसे घे. चालू नको आणि करून घालायचं उलटावा होईल इकडे सवारीची चुलती एकाची आणि मग भाकरी थापायची तिथनं पुढं ताटात पडायची ताटातनं मग पोटात जायची डबल बी खालतं जायचं. भाऊ बहिणीनं माझी भाऊजाईनं बहीण आहे बरं का पण आपल्याला सोडून एक असतात नाही ते खायचं आहे आजपासून खायचं. रात्री तुम्हाला सांगते जेवाय बसलेला हो मी इडेव काढत होते बघा रात्री इडेवाला गे मी आले मी आले मला पण तशीच मदत होती नव्हती रात्री खूप खायला होते. कारण की त्यांनी मस्त असा बेत बनवला होता शेवग्याची शेंग हरभऱ्याची भाजी काय 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 टाकलं मकाची भाकरी. आणि मी मकाची भाकरी मी खायला लागलं माझ्या छातीतच असं होतं चाललं. भाजी लई छान झाली. शेवग्याची पण छान झाली. येत भाजी कुठायला जायचं का चल की. ती तिकडे जाऊ. रात्री मी बाहेर खाल्ली असेल का ते? मायरीच्या पप्पाने खाल्ली सगळी मला ठेवून. आवडली ए बाई तू खा नाही तर खाऊ नाही तर गावाला वाटा आम्हाला काय घ्यायचं पडलंय का. एक तर त्याशी मला खायचं ना मला लई पटली ती कशी भाजी वली आणि वाळली पण पटली त्याशी आणले सगळे शाळा वाळल्या भाजीपेक्षा अशी हिरवी भाजीच्या भाजी छान लागते. पातळ भाजी लय भारी लागते. नाही ती मला आवडते. गरगटीपेक्षा ही अशी मला ताजी गरगटी भाजी लय छान आवडते. लागते. मटण नाही चला जाऊ आपण जीव आला मटण नाही येत. अगं भात केलाय आम्हाला मी करायला मटण आवडत नाही येत. मटणाचं नाही भात मसाले भात केलाय. का म्हणून नाही आमच्या सांगतो सुद्धा टाकलं नाही तिथं. मसाले भात केलाय. जेवण बरं आपण येत आहे ना तुम्ही चला की जाऊ. आम्ही जाणून आता हरभऱ्याची भाजी खुडून आणणार जेवायचं नाही. आणि तुम्हाला दाखवणार मी आता रानात गेल्यावर. माझे पप्पा म्हणतात तुला भाजी भाजी झाली. मिठाची खाय. कुणी केली? म्हटलं ती खाता का नाही मला घास बरं ठेवा. बघा किती चालेवर गरम करूस तर नाव त्यांनी ठेवते बघ. उडवून टाकली. तुला पण पटली नाही ना ध्यानात चांगली ठेव. झाली. तिथनं पुढे मी कधी पण भाजी करेन तुझ्याकडे बघत खाईल तिच्याकडे बघत खाईल. अरे देवा. पण ती ए, ध्यानात- आम्हाला पट्टी मला म्हणजे कधी म्हणली नाव ठेवता का खाऊन ए, माझ्या जास्त भाजीला? नावं कधी ठेवलं ते? आम्ही दुसऱ्याच्या रानातलं चुरून आणलेली खुडून भाजी मालिकेच्या बॅगी त्याला नाव ठेवता का ए, तुम्ही? मी कधी मी तुला कुठे म्हणली ठेवलं ते नावं? आपण आणि मागं लई म्हणून गीत म्हणते काय झाली कधी? होय आणि लई गीत हा, झाली. आपण परत मागाल म्हणून मी काय बरोबर ऐकली मागं. बरोबर खायचं ती खायचं काय म्हणत नाही काय लई गीत झाली आम्ही दाबा परत- दाबा खाऊन आम्ही परत मागाल म्हणून म्हणता बाई नाव ठेवलं आम्ही ठेवलं नाव आम्ही फक्त म्हणलं आम्ही की नाव नाव ठेवत नाही बरं का मला ते. आणि आणू भाजी आणि मस्तपैकी बेत करू. एक जणीनं भाकरी करायची आणि भाजी करायची. भाजी तुम्हाला येते का चांगली का? तुम्ही करा भाजी नाही ना पिकालाच भाजी करायला. आणि टेस्ट करायला बसते. पिकालाच भाजी करायला हवी. नाही बायला घेऊ आपण सगळं तरी येईल का नाही नुसतं? मजा येते जरा कांदा निवडत बसत हा. माशाची पार्टी करू सगळे लेकर बाळ सगळे तिथंच का? लेकर बाळ आम्ही लय लांब लांब जातो. ठेवून जाऊ. आम्ही लय लांब लांब जातो जवळला जातात मला लय आवडतच नाही फिरायला. मला नाही आवडत. आमच्या पुण्यासारखं खरंच नाही आवडत. सेम पुणे ही एक सारं हे आपल्यामुळे तर दरडाव्याला येते कुठं तर लिहायत आहे पण ती आहे ना पुणे आमची कुठं चालत नाही. मला नाही आवडत. मिरचं कोणी टाकलं? तुम्हाला घर सोडून दिसली का आम्ही पुन्हा कुठं घर भलं ती भलं मला पण नाही आवडत घर. हा तो तिच्यासारखं सेम आहे तर ते म्हणलंच होतं पिंका बायला मी म्हणलं शेम म्हणलं निहात आहे म्हणलं पुन्हा बघा जेवता, काय जेवता? जास्त फिराय आवडत नाही काय नाही नुसतं घर दुसरा घरीच लय भारी वाटत मला. कधी घरी जाते मी. होय ना मग आम्हाला काय नजर ठेवायचं काय पिंका बायला मला पण नाही तुम्हाला पण बघू वाटत. बॉडीगार्ड बघा मला तुम्हाला बघू वाटतं म्हणून मी येते पुढे लगेच जाते. काय का तर काय का हा नाही तर कशाला बाप जाते? बाप खराब झालाय का सुधारलाय असं ते बघा येते. नाही काय पण एकदा दोन शब्द जरी बोललं ना तरी बरं पडलं. पण वाटतं का नाही भारी तसा जीव नाही लाग पण मैत्रिणी आहेत त्या जेवला का नाही बघायला 5 येतात. मिनिटात चक्कर मारून का व्हायना जाते का नाही.
हा आम्ही तुम्ही येता का दोघी जण येतो का बरं चल तुझ्या तुम्ही इथं. असं रोज माझ्यावर चक्कर मारचाल का बरं हो हे मारताय लागली चॅलेंज आपली मारणार आहे. उद्यापासून झोपेतलं तुला उठवाय मी तिथं असतं हिला तर मी रोज झोपेत उठवत हिला विचार एक दिवस खडा माहिती आहे मला. आली की हात माहिती आहे मारणार मला. पिंकी उठ म्हणून माहिती तर आहे चला भाऊ बहिणींनो काय आमचं सकाळी मला असंच हसून राग खेळून आलता दिवस हिचा. काढतो आम्ही. उठवलं कुशाल गेली उठवून मला उठायचं मला 9 वाजले